मी ज्योती कांबळे. व्हिडिओला माझ्या इष्टाला कमेंट येतात की तुम्ही खरंच नाराज दुःखी हाव का? हा, मी खरंच नाराज दुःखी हाव. खरंच तुम्ही ओळखल्याबद्दल तुम्हाला धन्यवाद. खरंच मी इतकं नाराज हाव. 2-3 दिवस झालं तर इतकं माझ्या मागं टेन्शन आहे. दररोज माझ्या मागं टेन्शन आहे. जायचं की प्यायचं की अजून टेन्शन द्यायचं, जायचं प्यायचं अजून टेन्शन द्यायचं. टेन्शन काय बंदच होत नाही. तू जा जा सारखं म्हणायचं. कुठं जायचं सांगा? मी जा जा सारखं. मला दारू पाहिजे पण तू पाहिजे नाही. माझी किंमतच नाही तर मी इथं कशाला राहू असं वाटतंय. पण लोक नाव ठेवतात म्हणून मी राहते लोकांचं. तर त्यांना काहीच कळत नाही मला किती राग आलं, किती काय झालं. टेन्शन घेतलं तर अजून टेन्शन देतात. आज सुद्धा सकाळी सकाळी 6लाच न सांगता प्यायला गेलेले ते. सकाळी असं वाटणार नाही त्यांना खरंच टेन्शन घेतलं हे, खरंच आपण टेन्शन देऊ नये. खरंच तिने म्हणाल कुठं गेल्या. काल तर मला इतकं समजावून सांगितल्या हे न सांगणार ते तिला कुठं जायचं नाही, आपण असं ठरवावं असं नाही त्यांना. फक्त हिला टेन्शन देऊ, हे जाती कुठं असं म्हणणं आहे त्यांचं. मी आतापर्यंत मला पण वाटत होतं, मी म्हणत होते जाते मी जाणार आहे सोडून खायचं म्हणतो ते. मग त्यांना कळतं असंच म्हणत्या जात नाही. पण एका दिवशी काय होणार आहे, लांडगा आला आणि घेऊन गेला असं ते म्हणतात का? तसं होणार आहे. जात नाही म्हणते नाही. ज्या दिवशी मला तकलीफ झाली त्या दिवशी मी कायमचं सोडून निघून गेलं. मग तवा कळत ज्या माणसाला बायकोचीच किंमत नाही त्या माणसाजवळ राहून फायदा काय आहे. किती मला रात्री त्रास होते, 12-12 वाजेकुणा गबस असं डोक्याचं नसं असं माझे दुःख वडल्यासारखं होत्या. डोकं माझं दुखतंय तेवढं म्हणाल तर सुद्धा ते तोंड गप नाही. बडबड चालू, त्रास देणं चालू. मग त्या माणसाला घेऊन काय करायचं? कसलंच ते दम खात नाहीत. मला राग आल्याला त्यांना कसलंच ओळखू येत नाही. रागानं मी घरातलं तर किती सामान फोडते रागानं. काल तर मिठाची काचाची भरणी फोडून टाकलं. घर समद मीठ झालं, पुन्हा मीच पुसले. मला माहिती आहे मीच आणावं लागतं, परत ते भरणी पण मीच आणावं लागतं. समजा मलाच बघावं लागतं. 7 वर्षात त्यांनी म्हटले नाहीत आपण हे करू. मीच म्हणते हे करावं ते करावं. 7 वर्षात काहीच त्यांनी संसाराचं बोललेले नाही. कसलंच त्यांनी संसाराचं बोललेलं नाही. मग असल्या माणसाजवळ राहून काय फायदा? नुसतं मला दारू पाहिजे तू पाहिजे नाही. जा कवा जाणार? खरंच जा, मी सुखानं राहतो. मग बायकोची किंमतच नाही त्या माणसाला. मग राहून काय लोकांसाठी? लोक काय करणार आहे? उद्या आपल्या जीवाला काय झाल्यावर लोकांना घेऊन काय करायचं आहे? लोकांना घेऊन लोक नाव ठेवतील म्हणून हे सण करून किती दिवस सण करायचं? नाही, माणूस त्रास होऊन सगळे हे गोष्टी करते. मला त्रास होत आहे म्हणूनच घरातलं मी फोड करते का? मला राग येते. मी इतकं चांगलं संसार करू मला त्रास देते. बाबा हिला त्रास होतोय, उद्या हिच्या जीवाला काय होईल, त्रास देणे हिनं असलं तकलीफ घेत्या ते मन समजणार नाही त्याला. किती बी दारू सोडतो, तुला सोडतो पण दारू सोडणार नाही असं. तू गेल्यावर मी सुखानं राहील म्हणतोय असं म्हणतोय. त्या माणसाला किंमत नाही बायकोची थोडी सुद्धा. त्या माणसाला दारूच प्यार आहे, किंमत नाही म्हटलं. 7 वर्ष आपण त्या माणसासाठी एवढं काढलं, कुठं न जाता येता. माहेरी सुद्धा 1-2 बार गेलेला आहे 7 वर्षात, 2-3 बार. मग त्या माणसासाठी एवढं राहून त्या माणसाला कदर नाही आपली. म्हणजे त्या माणसाचं बघून काय, त्या माणसाजवळ राहून काय? मला मी रागात म्हणते मी निघून जाणार आहे खायचं. त्याला काय वाटतंय उगं म्हणती जातनी उगं म्हणती. माणसाचं कसं होतंय बघून एक बार मन खट होतंय. खरंच जर निघून गेलं तर मग ह्याचं काय खरं नाही. त्या गोष्टीचं त्यानं विचार करणार, मी विचार करते नको आपण जायला. किती त्रास दिला तर सण करायचं. पण सण करायचं किती असतंय? संपलंय, मर्यादा संपलंय. कसलंच दम खाणार नाही. ते टेन्शनवर टेन्शन, पिऊन यायचं, टेन्शन द्यायचं. भरपूर काय मी वस्तू फोडते रागानं. मग तर परवा 2-4 दिवसाच्या मागं स्टीलची नवीन इळी होती, ते कांदा हे कापायची. ते तर 2-3 बार असं जोरच रागानं आपटून त्याचे तर पूर्ण फुटून असं तुकडे झाले. फुटली ते इळती पण. मग त्याला कळत नाही. एक बार तर कढई हातामध्ये होती, कढई घेतली आणि हे गॅसवर असं शेगडीवर आदळून दिली. मला संसारच करायचं नाही म्हणून. त्या शेगडीचे समजे ते वरचे पाय राहत नाहीत का शेगडीचे, ते पट्ट्या ते समजे मोडले, दोन्ही मोडले, असं मोडून वाकले गेले. लय म्हणजे लय त्रास देते. कोणालाच नाही इतकं त्रास. आणि नकोच. मला तर वाटतंय उगच लग्न केलं ह्या मूर्खावर. तुम्ही म्हणसाल मूर्ख कसं म्हणत्या? मूर्ख म्हणणं नाही तुम्हाला मी काहीच दाखवत नाही, काहीच सांगत नाही. लय माझे हाल करतंय. लय म्हणजे लय हाल केलेलं पण हा 7 वर्षात, आणि लय हाल करतंय.
समजा शरीर बोंबलून रडून त्याच्या पायात मातीत चाललंय शरीर, मग लोकाला काय, लोकाच्या जवळ लय असते पण तेव्हा लय नाव ठेवता येते. मग लोक म्हणतील हिला राहायला आणि हिनं राहिनी म्हणतील. ते देवाला माहीत असलं तर पुरी आपण किती चांगलं राहिलो, समजा कर्तव्य केलं, लोक म्हणतात आपलं आपण करून खायला गेलं तर कामावर येतंय, काम करू देत नाही. गपचिप झोपाव घरी, गपचिप घरी झोपल तर झोपतीस तू, उद्या किती वाजता जाणार, मी ह्याला असं करतो त्याला तसं करतो, कामावर फोन लावतो येणार नाही म्हणतो, असं तसं. ते पण तकलीफ असते. लोकाला काय बोलायला जड जाते का, हिचं नशीब आहे बाबा असं म्हणत नाहीत, तिचं बघा म्हणतात. तिचं बघा, त्यांचं चांगलं असतंय ना, त्यांचे नवरे चांगले असतात म्हणून म्हणतात. पण तसं नाही, पेणाऱ्याच्या बायकोचं अवघडच असतंय. ते कळत नाही, ते म्हणत नसते. ज्याचा नवरा चांगला आहे त्यांनी म्हणतात बघा तिचं. आता बघा तिचं म्हणण्यापेक्षा तिचं नशीब आहे म्हटल्याला ते बरं होतं का, बघा म्हणतात, उगाच टेन्शन देतात. पण तसं नाही, किती पेणाऱ्याची बायको चांगली असू दे, पण पेणाऱ्याला कळत नाही कसं आपण तकलीफ द्यायचं नाही. ते किती बी काय बी असू दे, तिनं किती पण घरावर दे, त्यानं तकलीफ देणारच, देणार. त्याला पेण्याशिवाय काही दिसणार नाही. किती पण चांगलं असू दे, कसलंच टेन्शन. आमच्या ह्याला तर कसलंच टेन्शन नाही, काय बाकीचं नाही. माझी काळजी थोडी सुद्धा घेत नाही ते माणूस, कसलंच माझी काळजी घेत नाही. मग काय फायदा, मी एकल्यानं घेऊन काय फायदा. आज त्याच्यासाठी मी 7 वर्ष काढलं, कुठं न जाता येता, घर आपलं नवरा म्हणून. त्या माणसाला आज माझं डोकं दुखतंय तर त्या माणसाला थोडी सुद्धा कदर नाही. त्यानं अजून वरी टेन्शन देतच राहतं. त्याला न पेलं तर बी समजावून सांगितलं तर बी पेऊन टेन्शन देतच. मग काय फायदा आहे असल्या माणसाजवळ. मग मन होत नसेल तर एक बार मन घट्ट करून निघून डोळे झाकून, जगात बी मोप असलेच आहेत, मन भटक दे म्हणून जगात मोप भटकत्यातच की येडे लोक. त्या येड्या लोकात गत सोडून मग उगं निवांत राहावं आपल्या जीवासाठी, आपलं काळजी घेऊन आपल्या डोक्याची. ते म्हणून तर बसावं येडं म्हणून. तर येडं म्हणावं का धड शानं म्हणावं हे कसं कळतंय. प्यायचं उठल्या का सुटल्या आणि तकलीफ द्यायचं. लई म्हणजे लई तकलीफ द्यायचं, लई मन असं घट्ट करून मनावर दगड ठेवून कुठं तर टेन्शन नसलेल्या जागी शांत जाऊन राहू वाटलं. डोक्याला माझ्या वट्ट सण होईना, वट्ट कसलंच सण होईना गेलंय. मी तुम्हाला ते काय दाखवणार आहे सगळं. तुम्हाला माझ्याकडे मोबाईल राहत नाही, मी तुम्हाला सांगितलेलं आहे मोबाईल राहत नाही. आणि मी तुम्हाला काय दाखवू, त्या टायमाला मोबाईल नसते माझ्याकडे, मोबाईल जवळ असतंय त्यांच्या, देत नसतेत मला मोबाईल. मग मी कसं व्हिडिओ बनवणार, मी पण टेन्शनमध्ये. आणि तुम्हाला म्हटलं चोरून त्यांचं कधीतरी एक तुम्हाला म्हणजे चोरून कॅमेरा लावून त्यांचं कधीतरी व्हिडिओ बनवते, तुम्हाला दाखवते थोडंसं. आणि तसलं त्याच्याहून भयानक मला सारखं हमेशा असतंय. मग ते काय टाकू शकत नाही, मोबाईलच नसते माझ्याकडे त्या टायमाला. मोबाईलच घेतात ती, भांडं होलालं का मोबाईल घ्यायचं. अवघड आहे, लई खरंच लई म्हणजे लई अवघड आहे. म्हणून मी इतके नाराज व्हिडिओ का बनवते. माझ्या जीवनात नाराजगीच आहे. मला माहिती नाही कधी माझ्या जीवनामध्ये खुशी येत्या. मला तर वाटतं येते का नाही की ते मला माहिती नाही. पण आता सध्या तर इतकं भरपूर टेन्शन आहे, असं राहावं का कुठं जावं, बिना टेन्शनचं कुठं तर राहावं, कसलंच टेन्शन नको वाटतंय. काय करावं कळत नाही. त्या माणसाला कळणं आपल्यासाठी आपली बायको एवढं आपण कमवत नाही, एवढं कामाला पण कुठं जाऊ वाटलं जातो, कुठं नाही. आपणालाच प्यायला खायला पुरत नाही. आणि कशाला तिला तकलीफ देऊ. तिनं कधी कामाला जा म्हटलेलं नाही, स्वतः काम करते मी, कधी म्हणत नाही कामाला जा, बसून राहा म्हणते उलट. पण मला तकलीफ देऊ नका. त्यानं काम नसलं तर बी त्याचं बंद नाही, त्याला काय आणायचं ठेवायचं नाही, त्याचं पिणं बंद नाही. कामाला गेलं की तिथं द्यायचं, उधार प्यायचं, कामाला गेलं की तिथं द्यायचं. बापरे लई परेशान. म्हणून म्हणते मला वाईट लोकांना बिलकुल कमेंट करू नका प्लीज. वाईट लोकांना बिलकुल कमेंट करू नका. वाईट लोकांसाठी माझ्याकडे कसलंच टाईम नाही. कसं मी टेन्शननं भरून गेलेलं आहे भयानक. तुम्हाला मी 0 सुद्धा दाखवत नाही. लई भरपूर टेन्शन आहे, भरपूर. अजून काय सांगू, अजून दाखवायचं तर मी दाखवूच शकत नाही, तेवढं भरपूर टेन्शन आहे. लय असतंय लय. दारातून चल निघ बाहेर चल असं भांडायचं असतात सारखं. निघ तू जा कुठं जायचं. त्याला कळणार मी गेल्यावर माझ्यात काय पेदाडा तसलं वाईट गुण नाहीत. मी काय पेदाडी हाव का, मी काय वाईट गुणाची हाव का, नाहीच. आपले गुण मोप चांगले, काम करून व्यवस्थित खाणार. त्यानं भटकत आहे म्हणून मी जात नाही. त्याला हाय प्यायची सवय, भटकत आहे उगा लोकात कशाला फजिती म्हणून मी जात नाही. पण त्याला कळना गेले, त्याला वाटतंय जातच नाही. पण सण होईना काय करू मलाच कळतच नाही काय करू.
देवा लई डोक्याला टेन्शन आहे, लई लई. कधी देवानं टेन्शन माझं मिटवतंय काय माहिती. आता सध्या तर भरपूर 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 किती म्हटलं तर कमीच आहे तेवढं टेन्शन आहे. म्हणून तुम्हाला माझी व्हिडिओ इंस्टाग्रामला नाराजी